नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। तुम्ही अजूनपर्यंत जर या ठिकाणी पीक विमा भरला नसेल तर नक्की भरून घ्या। त्यासाठी लागणारा या ठिकाणी तुम्ही फार्मर आयडी पाहिजे असतो। तर त्या फार्मर आयडी साठी तुम्ही कशा प्रकारे एनरोलमेंट करू शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता, तर त्याची प्रोसेस आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, कारण महत्त्वाचं आहे या ठिकाणी। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत राहतो। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर सीएससी आयडी असेल तर तुम्हाला या ठिकाणी डिजिटल सेवा पोर्टलवरती तुमचं अकाउंट उघडून घ्यायचं सीएससी आयडी मध्ये, आणि या ठिकाणी सर्च बार मध्ये फक्त तुम्ही फार्मर जरी टाईप केलं तरी या ठिकाणी खाली सेंट्रलाइज फार्मर रजिस्ट्रेशन महाराष्ट्र याच्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचं ॲग्रीस्टॅकचं जे आहे फार्मर रजिस्ट्रीचं या ठिकाणी वेब पेज ओपन होईल, mhrf.agristack.gov.in, किंवा तुम्ही हे या ठिकाणी जे आहे जे नॉर्मल पीपल आहेत ज्यांना सीएससी आयडी नाहीये, ज्यांना फॉर्म या ठिकाणी एनरोलमेंट करायचं आहे आयडी साठी, तर तुम्ही फक्त ॲग्रीस्टॅक जरी टाकलं या ठिकाणी तरी या ठिकाणी तुम्हाला ते येऊन जाईल। तर त्याच्यावरती तुम्हाला तसं क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी फार्मर रजिस्ट्री ॲग्रीस्टॅक असं येईल, या ठिकाणी mhrf.agristack.gov.in याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय, आणि क्लिक केल्यानंतर तीच वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल। तर या ठिकाणी बघा वरती दिलेलं आहे डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस, लॉग इन विथ सीएससी आहे, आणि चेक जनसमर्थक केसीसी स्टेटस। ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी, जे कोणी शेतकरी मित्र या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी एनरोलमेंट करत असतील त्यांनी फार्मर वरती या ठिकाणी क्लिक करायचंय। तर याच्यावर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ सीएससी करायचंय। तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन इन करायचंय। आणि ज्यांच्याकडे या ठिकाणी सीएससी आयडी नाहीये त्यांनी काय करायचंय, फार्मर वरती क्लिक करायचंय। तुमचा जो काही आधारला मोबाईल नंबर रजिस्टर असेल आणि बँकेला तो या ठिकाणी टाकायचा आहे। टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओटीपी वरती क्लिक करायचंय। जसं तुम्ही ओटीपी वरती क्लिक कराल या ठिकाणी, तसं तुम्हाला एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर वरती जाईल। तो आलेला ओटीपी या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे। एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा दिसत असेल, तो कॅप्चा या ठिकाणी फिल करायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचंय। तर याप्रमाणे सीएससी मधून तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसून जाईल तुम्हाला। या ठिकाणी बघा फार्मर रजिस्ट्री सीएससी फार्मर रजिस्ट्रेशन म्हणून आलेलं आहे। आधार ऑथेंटिफिकेशन या ठिकाणी असतं, त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी बघा बायोमेट्रिक आणि ओटीपी द्वारे होतं। तर बायोमेट्रिक द्वारे या ठिकाणी घेत नाही, तर या ठिकाणी तुम्हाला ओटीपी सिलेक्ट करायचा आहे। ओटीपी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरिफिकेशन करायचंय। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लॉल डॉट वरती क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती ओटीपी जाईल। आल्याच्या नंतर तुम्हाला ओटीपी या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय। या ठिकाणी बघा तुमचं आधार नंबर जो आहे तो व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो व्हेरीफाय करायचा आहे याच्यावरती क्लिक करून। त्यानंतर ईमेल ॲड्रेस ऑप्शनल आहे, परंतु या ठिकाणी टाका। काही मेसेजेस असतील तर ते तुमच्या ईमेल वरती येऊन जातील, त्याला सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे। त्यानंतर खाली बघा फार्मर डिटेल मध्ये तुमचं जे नाव आहे ॲज पर आधार मध्ये विचारलं असेल इंग्लिश मध्ये, आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये टाकायचं आहे। या ठिकाणी नेम मॅच स्कोर जो आहे तो 100% झाला पाहिजे। या ठिकाणी फार्मर जेंडर तुमचं दिलेलं असेल। कास्ट कॅटेगरी वरती क्लिक करा, ओबीसी एससी एसटी या ठिकाणी दिलंय, तर सेंट्रल मधून असल्यामुळे या ठिकाणी ओबीसी करा। या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का नाही चेक करा, तुमचं एज, आणि या ठिकाणी फार्मर सन ऑफ तुमच्या वडिलांचं या ठिकाणी नाव असेल ते इंग्लिश मध्ये असेल त्याचं सुद्धा या ठिकाणी मराठीमध्ये करायचं आहे, आणि या ठिकाणी मॅच स्कोर 100% करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर बघा फार्मर डिटेल मध्ये एक्सटेंडेड कस्टम फील्ड या ठिकाणी तुमचं फोटोग्राफ दिसेल। या ठिकाणी बघा फार्मर कास्ट सर्टिफिकेट नंबर किंवा आयडी या ठिकाणी विचारला जाईल। जर तुमच्याकडे असेल तर तो टाका, किंवा नसेल तरी या ठिकाणी चालून जातं। या ठिकाणी बघा नवीन बिझनेस, न्यू बिझनेस वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। जर नवीन बिझनेस ओपन केलेला असेल याच्याशी निगडीत तर यस करा, नसेल तर या ठिकाणी नो वरती क्लिक करा। खाली आल्याच्या नंतर बघा रेसिडेन्शियल डिटेल्स विचारलाय, तुम्ही जिथं राहताय त्या ठिकाणी, तर या ठिकाणी रेसिडेन्शियल टाईप या ठिकाणी रुरल ठेवा। फार्मर ॲड्रेस इन इंग्लिश या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला, तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तोच टाका या ठिकाणी। त्यानंतर फार्मर ॲड्रेस इन लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये टाकायचा आहे। खाली स्टेट दिलेला असेल, डिस्ट्रिक्ट दिलेला असेल, फार्मर सब डिस्ट्रिक्ट असेल आणि विलेज दिलेला असेल। त्यानंतर तुमचं जे पोस्ट कोड येतो विलेजला तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, जो की आधार कार्डच्या मागे दिलेला असतो, या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँड होल्डर डिटेल्स दिसतील, तर फार्मर टाईप विचारलेला आहे, याच्यावरती क्लिक करा। जर तुम्ही टेनंट आहात, लँडलेस आहात, तुमच्याकडे लँड नाहीये,
फॉरेस्टमध्ये आहे तुमचं ड्वेलर त्या ठिकाणी आहे, किंवा ओनर कम टेनंट आहात तुम्ही, तर या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी बघा 5 ऑप्शन दिलेले आहेत, वरती ओनर सुद्धा आहे. तर तुम्ही स्वतः जर तुमची शेती असेल तर तुम्ही या ठिकाणी ओनरवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुमचं ऑटोमॅटिकली ऑक्युपेशन डिटेलमध्ये ॲग्रिकल्चर आणि लँड ओविंग फार्मर म्हणून या ठिकाणी येऊन जाईल. खाली यायचंय तुम्हाला. यामध्ये बघा फेच लँड डिटेल्स करायचंय तुम्हाला. फेच लँड डिटेल्स केल्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट तुम्हाला टाकायचंय, तुमचं स्टेट आलेलं असेल. तुम्ही तुमचं डिस्ट्रिक्ट या ठिकाणी चूज करून घ्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात. सब डिस्ट्रिक्ट असेल तर सब डिस्ट्रिक्ट सुद्धा या ठिकाणी चॉईस करा. आणि या ठिकाणी तुमचं गाव जे असेल त्याला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी खासरा नंबर विचारेल, तर एंटर सर्वे नंबर असतो हा. या ठिकाणी तुमच्या शेती कोणत्या कोणत्या गटामध्ये आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी समजा कोणताही एक गट असेल तर तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट टिनंट किंवा आयडेंटिफायर नेम मध्ये चेक करायचं आहे की तुमचं नाव आहे का नाही. या ठिकाणी तुम्ही बघा या ठिकाणी चेक करून घ्या, असेल तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. परंतु या ठिकाणी आपलं या ठिकाणी नाव नाहीये. या ठिकाणी बघा राईट साईडला या ठिकाणी बघा माय नेम इज नॉट इन देअर द लिस्ट ऑफ ओनर्स, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन या ठिकाणी ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुद्धा जो खासरा नंबर दिलेला आहे तो सब सर्वे नंबर मध्ये सुद्धा ऍड करायचा आहे. केल्याच्या नंतर पुन्हा एक प्रोसेस होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिस्ट ओपन होईल. या ठिकाणी बघा लिस्ट ओपन झाल्याच्या नंतर या पूर्ण लिस्टमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. याच्यामध्ये जर कुणाच्या नावे नवीन अपडेट जमीन झालेली असेल किंवा नावावर झाले असेल तर ते नाव येतं. तुमचं नाव त्या ठिकाणी दिसल्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी खाली फार्म लँड टाईप मध्ये क्लिक करायचंय. अग्रिकल्चर साठी आहे तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा. खाली यायचंय. या ठिकाणी लँड होल्डर डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. ओनरचं नाव असेल, आयडेंटिफायर टाईप असेल. या ठिकाणी होल्डर नंबर आहे तुमचा, मेन होल्ड नंबर दिलेला असेल. ओनर टाईप आहे, तुम्ही सिंगल आहात. ओनर शेअर टाईप होल शेअर आहे तुमचा. जेवढा काही तुमची जागा असेल टोटल एकर मध्ये किंवा हेक्टर मध्ये ती या ठिकाणी दिलेली असेल. आणि या ठिकाणी तुम्हाला ऍड लँड डिटेल वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला तुमची जी लँड डिटेल आहे ती या ठिकाणी सबमिट झालेली आहे. तुम्ही पूर्णपणे तुमचं नाव आलेलं आहे की नाही, ओनरचं नाव आलेलं आहे की नाही या ठिकाणी चेक करू शकतात. संपूर्ण डिटेल दिलेली आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला पुन्हा फेच लँड वरती डिटेल करायच्यात. या ठिकाणी तोपर्यंत करायचंय जोपर्यंत तुमचे पूर्ण जमीन तुमचे या ठिकाणी दिसत नाहीये. तर तुमचे किती गट नंबर आहेत ते सर्व गट नंबर त्याच्यामध्ये ऍड करा. तर या ठिकाणी बघा लँड डिटेल मध्ये सर्व जे काही जेवढी लँड नावावर होती ती या ठिकाणी फेच करून झालेली आहे. त्यांचा या ठिकाणी खासरा नंबर म्हणजे या ठिकाणी गट नंबर दिलेले आहेत तर ते सगळे ऍड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय ऑल लँड वरती या ठिकाणी क्लिक करायचंय. तर या ठिकाणी सर्व लँड जे आहेत ते व्हेरीफाय होतील. शेवटी तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाईड झाले असल्याचं येस असा या ठिकाणी मेसेज आलेला असेल. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी खाली यायचंय. समोर बघा मार्जिनल फार्मर जे आहे त्याचं दिलेलं असेल. टोटल एरिया हेक्टर मध्ये दिलेला असेल. नंबर ऑफ लँड्स जे तुमच्या नावावरती आहेत ते या ठिकाणी काउंट दिलेलं असेल. डिपार्टमेंटल अप्रुव्हल आहे रेव्हेन्यू याचं. तर तुम्हाला त्या बॉक्समध्ये खाली क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला खाली यायचंय आणि या ठिकाणी बघा डिक्लेरेशन बाय CSC ऑपरेटर की यांनी जे शेतकरीची माहिती ती सर्वपणे तपासलेली आहे म्हणून तुम्हाला क्लिक करायचंय. आणि त्यानंतर बघा खाली या ठिकाणी 2 नंबरला जे बॉक्स आहे तो या ठिकाणी डिक्लेरेशन बाय CSC फार्मर, म्हणजे फार्मरनी सुद्धा सर्व सांगितलेली माहिती बरोबर आहे म्हणून त्यांनी सुद्धा डिक्लेरेशन वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी सेव्ह वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा OTP आणि बायोमेट्रिकनी असेल तर OTP क्लिक करायचं आणि प्रोसीड टू E-साइन वरती क्लिक करायचंय. केल्याच्या नंतर थोड्या वेळी फेच होईल आणि फेच झाल्याच्या नंतर या प्रकारे ओपन होईल. त्यामध्ये वरती बघा बॉक्स दिसतोय तुम्हाला, तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी खाली आधार जो नंबर असेल तुमचा तो या ठिकाणी टाईप करायचा आणि सेंड OTP वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला जो OTP आलेला त्यामध्ये टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं असेल. त्यासाठी थोडासा फेचिंग मध्ये टाइम घेईल. तर झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल एक तुमचं जे पूर्ण फॉर्मॅट आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. खाली तुमचं रजिस्ट्रेशन हॅज बीन सक्सेसफुल म्हणून एनरोलमेंट ID येऊन जाईल. या ठिकाणी तुम्हाला खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी डाउनलोड PDF वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी ती PDF जी आहे ती डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायची. अशा प्रकारे तुमची माहिती या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी ॲग्रीस्टॅकच्या वेब पेजवर यायचं. या ठिकाणी चेक एनरोलमेंट स्टेटस वरती क्लिक करायचंय. चेक एनरोलमेंट स्टेटस यासाठी की तुमचा फार्मर ID हा आलाय का नाही या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी बघायचा आहे.
चेक स्टेटसमध्ये या ठिकाणी बघा दोन पद्धती आहेत, एनरोलमेंट आयडी किंवा आधार नंबर टाकून तुम्ही दोन्हीपैकी एकाने या ठिकाणी चेक करू शकता. तर तुम्हाला आधार नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार नंबर या ठिकाणी पूर्णपणे टाकून चेकवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अप्रुव्हल स्टेटस तुम्हाला दिसून जाईल. आधार नंबर तुमचा सेंट्रल आयडी अजून जनरेट झालेला नाहीये. सेंट्रल आयडी म्हणजेच या ठिकाणी फार्मर आयडी असतो. या ठिकाणी तुमचं अप्रुव्हल स्टेटस जे आहे ते पेंडिंग मध्ये. या ठिकाणी ज्यावेळेस ग्रीन होऊन या ठिकाणी ऍक्सेप्टेड किंवा पेंडिंग नसेल त्यावेळेस तुमचा फार्मर आयडी हा जनरेट झालेला असेल. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितलेलाच असेल. सीएससी थ्रू असेल किंवा तुम्ही फार्मर म्हणून या ठिकाणी ॲग्रीस्टॅक वरती तुम्ही या ठिकाणी एनरोलमेंट करत असाल किंवा रजिस्ट्रेशन करत असाल तर ही पूर्ण स्टेप बाय स्टेप या प्रकारे करायचं आहे, जेणेकरून तुमचं या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे फार्मर आयडीला जे आहे ते ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि तुम्ही या ठिकाणी पीक विमा भरण्यास पात्र होताल. तर मित्रांनो नेक्स्ट महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.